नमस्कार मित्रांनो, आजच्या अर्थसंकल्पात आज शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज 23 निर्णय घेण्यात आले। तर हे निर्णय कोणते असणार आहेत किंवा कोणत्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात हे निर्णय कोणते असणार आहे। तर यातील पहिला निर्णय आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे। तसेच दुसरा निर्णय आहे तो म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे। तिसरा आहे तो म्हणजे नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत करण्यात येणार आहे। त्यानंतर चौथा निर्णय आहे तो म्हणजे खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात येणार आहे। त्यानंतर नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे। तसेच 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप हे केले जाणार आहे। तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5,190 कोटी रुपये अदा केले आणि उर्वरित रकमेचे वाटप हे त्वरित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांत राबवण्यात येणार आहे। त्यानंतर माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 1,561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या 767 उपप्रकल्पांना मंजूर, सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना याचा आर्थिक लाभही होणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रक धारकांना 11,85,000 शेतकरी लाभार्थ्यांना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम अदा करण्यात येणार आहे। तसेच पुढचा निर्णय आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यंत्रणीकरण योजनेतून गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1,239 कोटी रुपये हे अनुदान देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे गाव तेथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती करण्याचेही निगमित केले आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी हा निगमित करण्यात येणार आहे। तसेच आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नफेड मार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा फिरता निधी हा निगमित करण्यात येणार आहे। यानंतर पुढचा निर्णय पाहूयात तो म्हणजे खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना
2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य हे करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24 मध्ये 350 रुपये प्रति हेक्टर मागे असे 851,66,00,000 रुपये अनुदान हे निर्गमित करण्यात येणार आहे। त्यानंतर कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी हा प्रस्थापित करण्यात येणार आहे। पुढचा निर्णय आहे तो म्हणजे खरीप पण हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे 1,350 कोटी रुपयांचे प्रोत्साहन रक्कम म्हणून प्रदान करण्यात आले आहे। त्यानंतर नोंदणीकृत 2,93,000 दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपयांप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित राहिलेले अनुदान ही त्वरित वितरित करणार असल्याचेही सांगितले आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर 5 रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे। पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायक, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादक या क्षेत्रात नवउद्योजक निर्माण करण्याकरता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प राबवण्याचेही सांगण्यात आले आहे। यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूंची लागवड। नंदुरबार जिल्ह्यात 1,20,000 एकर क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी नुकसान भरपाई रकमेत 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये, कायमचे अपंगत्व असल्यास 5 लाख रुपयांवरून 7,50,000 रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1,25,000 वरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 रुपयांवरून 50,000 रुपये अशी वाढ। शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही 25,000 रकमेवरून 50,000 रुपये वाढ ही करण्यात आली आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो म्हणजे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम 108 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता 2 वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित सुमारे 3,65,000 हेक्टरी सिंचन क्षमता ही व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा येत्या 3 वर्षात, त्यामुळे सुमारे 4,28,000 हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्याचेही प्रस्थापित केले आहे। विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, वितरण प्रणालीतील सुधारणा येत्या 3 वर्षात, त्यामुळे सुमारे 4,28,000 हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ ही देण्यात येणार आहे। विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, वितरण प्रणालीतील सुधारणांसाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य हे प्रस्थापित करण्यात आले आहे। तसेच म्हैसाळ जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प अंदाजित किंमत 1,594 कोटी रुपये, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 75,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ घेण्यात येणार आहे। स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई, शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण 4,200 कोटी रुपये याच्यावरती खर्च करण्यात येणार आहेत। तसेच वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ हा देण्यात येणार आहे। त्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने
3,200 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यात अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण झाले आहेत. 650 कोटी रुपयांचा निधीची तरतूद यासाठी केली होती. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 338 जलाशयातून 83,39,818 घनमीटर गाळ करण्यात आला असून 6,000 शेतकऱ्यांना याचा लाभ देखील होणार आहे. मागील त्याला सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. तर मित्रांनो, हे 34 धडाकेबाज निर्णय होते शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आजच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेले. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, त्यांनाही जरूर याचा लाभ घेता येईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओ समेत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.